ओम शांती। आज 23/8/2026 रविवारचे अव्यक्त बापदादांचे महावाक्य। आज बाबांनी दृढ संकल्पाला विशेष महत्व दिलेलं आहे। आज बाबांनी उद्धार मूर्त आणि उदाहरण मूर्त बनण्यासाठी विशेष प्रकाश टाकला आहे। तसेच बाबांनी आज महावाक्यांमध्ये मुलांना संपूर्ण आकर्षण मुक्त बनण्यासाठी युक्ती सांगितलेली आहे आणि संगम युगावर श्रेष्ठ भाग्य, श्रेष्ठ प्राप्ती किती आहे याची स्मृती बाबांनी आज विशेष करून दिलेली आहे। चला तर मग आजचे महावाक्य ऐकूया। अव्यक्त बापदादांचे महावाक्य। मुरलीचे हेडिंग आहे दृढ संकल्पाद्वारे तणावमुक्त असे उदाहरण मूर्त बनून सर्वांचे आधार मूर्त बना। मनसा शक्तीद्वारे दुःखी आत्म्यांना आनंदाचं वरदान, खुशीचं वरदान द्या। आज पणजोबाचेही वडील ग्रेट ग्रेट ग्रँडफादर आपल्या कोट्यावधीमधून काही आणि काही मधून काही मुलांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि भाग्याची रेषा पाहत आहे। प्रत्येकाच्या मस्तकावर दिव्य चमकणारा सितारा भाग्याचा पाहत आहेत। डोळ्यांमध्ये स्नेहाची रेषा पाहत आहेत। मुखावर ज्ञानाची रेषा पाहत आहेत। मनामध्ये दिलारामच्या लवलीनतेच्या प्रेमाची रेषा पाहत आहेत। हातामध्ये ज्ञानाच्या खजान्याची रेषा पाहत आहेत आणि पायांमध्ये प्रत्येक पावलावर पद्मांची रेषा पाहत आहेत। इतके श्रेष्ठ भाग्य आहे आणि भाग्य देणारा कोण? अविनाशी बाप। बाबांनी खूप सुंदर याचं विश्लेषण आज केलेलं आहे। थोडस स्मृतीमध्ये आणून नशा चढवा, थोडासा एकदम खुशीमध्ये। संगम युग सर्व प्राप्तीचे युग आहे। पूर्ण कल्पात इतके श्रेष्ठ बनण्याचा जो वेळ आहे तो संगम युगाचा श्रेष्ठ आणि संपन्न बनण्याचा वेळ आहे। सर्व प्राप्ती मुले सदा करतात का कधी कधी करतात असा बाबांनी प्रश्न विचारला। बाबाकडून सर्व प्राप्ती होतात पण त्या सदा होतात की कधी कधी होतात? स्ववरती विजयी अर्थात कर्मेंद्रियांवरती विजय, कर्मेंद्रिय जीत, मन बुद्धी संस्कार यांचा राजा। आणि जे कर्मेंद्रिय जीत असतील, मन जीत असतील, मन बुद्धी संस्कार यांचा राजा असतील तेच मुले भविष्य अधिकारी असतील। पुढे बाबा सांगतात प्रत्येक मुलगा संगम युगाच्या प्राप्तींनी किती संपन्न आहे चेक करा। बाबा म्हणतात उत्तर पण द्या, किती संपन्न आहे? नेहमी आहे की कधी कधी आहे? बाबा प्रत्येक मुलांना स्वराज्य अधिकारी राजा पाहू इच्छितात आणि जे इथे संगम युगावर स्वराज्य अधिकारी राजा बनतात तेच भविष्यात राज्य अधिकारी बनतात। मनबुद्धीवर सत्ता अथवा राज्य करण्याची शक्ती, रुलिंग पॉवर, कंट्रोलिंग पॉवर, सत्ता अथवा राज्य करण्याची शक्ती, नियंत्रण शक्ती जर असेल, आली आहे का चेक करायचंय, जर असेल तरच भविष्यामध्ये राज्य अधिकारी।
कुठल्याही प्रकारची अधीनता, मन अधीन नको व्हायला, अधीनता नसावी. बाबा म्हणतात स्मृतीमध्ये ठेवा की आम्ही शिवशक्ती आहोत. शिव व शक्ती सोबत सोबत आहोत. सदैव ही स्मृती आपण ठेवायला हवी की आम्ही माया जीत, प्रकृती जीत आहोत. आणि ही स्मृती बाबा म्हणतात जेव्हा शिवशक्ती ही स्मृती ठेवाल, शिव आणि शक्ती सोबत सोबत आहे, तेव्हा मायाजीत प्रकृतीजीत आपोआपच बनणार आहात. अंधकार समाप्त होऊन प्रकाश येणे म्हणजेच नवीन सुखमय संसार, सुखदायी राज्याच्या संसारमध्ये जाणे. बाबा म्हटले की आपलं राज्य येणार आहे, याची खुशी आहे का तुम्हाला? या आनंदामध्ये राहायला पाहिजे की आता हा अज्ञानाचा अंधकार संपला, आपण प्रकाशात आलो आहोत. कलियुगाच्या रात्रीतून सतयुगाच्या दिवसामध्ये आपल्याला जायचं आहे. आपलं राज्य आता येणार आहे. या आनंदात, या नशेमध्ये, खुशीमध्ये राहता का? पुढे बाबांनी मनसा सेवेसाठी सांगितलं. बाबांना मनसा सेवेचा वेळ निश्चित करा. आपल्या खुशीच्या शक्तीने दुःखी, अशांत आत्म्यांची मनसा सेवा करा. बाबा विचारतायत तुम्हाला दया येत नाही का? संगम युगाच्या दोन विशेष गोष्टी आहेत ज्याची आपल्याला बचत करून सफल करायचं आहे. एक आहे विचार शक्ती, दुसरा आहे संगम युगावरचा वेळ. कारण संगम युगावर एक जन्म अनेक जन्माची प्रारब्ध जमा करविणारा आहे. एक सेकंद जर सफल केला तर अनेक जन्म आपले सफल होणार आहे. म्हणून बाबा म्हणतात संगम युगावरचा वेळ आणि विचार यांना सफल करा आणि सफलता मूरत बना. वेळ आणि विचार यांची बचत करा आणि सफल करा. आज बापदादा मुलांना एक विशेष वरदान देत आहे. प्रत्येक मुलगा आजपासून आपल्याच चिंतेतून मुक्त होईल दृढ संकल्पाद्वारे. म्हणून दृढ संकल्प करा की आजपासून मला अटेन्शन ठेवायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे, खबरदार राहायचं आहे. अटेन्शन, नो टेन्शन. खबरदार राहिलो तर कुठल्याही प्रकारची चिंता होणार नाही. मनजीत जगज्जीत बनायचेच आहे हा दृढ संकल्प करा. बाबा आठवण करून देतात की टेन्शन कुठून येते? मनात येते. टेन्शन येतं कुठे? मनात. मग बाबा म्हणतात की तुम्ही आत्मा राजा आहात. मन बुद्धी संस्कार कर्मेंद्रिय तुमची प्रजा आहे. मनाचे तुम्ही मालक आहात ना, की मन तुमचे मालक आहे? मग बाबा आठवण करून देतात की तुम्ही राजा आहात, तर तुम्हाला हिम्मत आहे का की मन जीत बनायचे आहे? खूप थोडा वेळ बाकी आहे, म्हणून लक्ष ठेवा. थोडेसे जर लक्ष ठेवले, अटेन्शन ठेवलं तर आपोआप चिंतामुक्त बनू शकाल. जर आपण अटेन्शन लक्ष ठेवलं तर बाबा पण मदत करतील. बाबा म्हणतात तुमचा चेहरा सदैव कमल पुष्प समान हर्षित पाहिजे, खुश पाहिजे. कारण अंतिम समयाला चेहऱ्याद्वारे, व्यवहाराद्वारे सेवा होणार आहे. वेळेनुसार वाणीद्वारे आता सेवा कमी होईल. चेहऱ्याद्वारे सेवा करायची आहे, व्यवहाराद्वारे सेवा होणार आहे. बाबा म्हणतात जे हर्षित राहू शकतात आपल्या चेहऱ्याद्वारे,
हर्षितमुख चेहऱ्याद्वारे सेवा करणार, बाबा म्हणतात त्यांनी हात वर करा. बाबा म्हणतात त्यांचा फोटो काढा. बाबा आज पुन्हा पुन्हा म्हणतायत दृढ संकल्प करा व साधारण विचार आणि दृढ संकल्प, दृढ विचार याच्यामध्ये रात्र आणि दिवसाचा फरक आहे. म्हणून बाबा पुन्हा विचारतात दृढ संकल्प आहे का? इच्छा सर्वांनाच असते की आपल्याला असं करायचं आहे, हा दृढ संकल्प पूर्ण करायचा आहे. बाबांनी हे सांगितले मला करायचं आहे. इच्छा सर्वांनाच असते, परंतु जेव्हा विघ्न येते तेव्हा अधीनता येते. आणि अधीनता काय येते? आणि मग बाबांनाच गोड गोड गप्पा करतात, बाबांनाच बहाणे सांगतात. बाबा अशी गोष्ट होती, हे तर होईलच ना, हे असे होते बाबा, हे थोडस असं झालं तर काय झालं, एवढंस तर चालतं ना, वगैरे गोष्टी गोष्टी बोलत राहतात. बाबा म्हणतात, पुढे बाबा सांगतात थोडासा त्रास सहन करावा लागला, परंतु झोपण्यापूर्वी बाबाला झोपण्यासाठी तर जागा मधुबन मध्ये मिळाली ना, परंतु बाबांनी सांगितलं जरी शेवटी आला असाल तरीही तुम्ही लास्ट सो फास्ट, फास्ट सो फर्स्ट जाऊ शकता. शेवटी आलेले सुद्धा तीव्र पुरुषार्थ करून एकदम पुढे प्रथम श्रेणीमध्ये जाऊ शकतात. बाबा म्हणतात आज सेवेचा टर्न राजस्थानचा आहे, तर राजस्थानवाल्यांशी बाबा बोलताना म्हणतात राजस्थान धरणी ब्रह्माबाबांना सुद्धा खूप आवडली, म्हणून बाबा मधुबन मध्येच आले. यज्ञ स्नेही आहेत ना, तर यज्ञ स्नेही वाढवा. पुढे बाबा सांगतात स्व आणि सेवा याचं संतुलन ठेवा. स्वपुरुषार्थ आणि सेवा याचं संतुलन, बॅलन्स ठेवा. पुढे बाबांनी अभ्यास दिला की निर्विघ्न सेवा केंद्र, निर्विघ्न सेवा, त्याचबरोबर बाबांनी पुढे सांगितलं निर्विघ्न साथी, निर्विघ्न क्लास आणि स्वपरिवर्तन यावरती विशेष लक्ष ठेवा. कारण निर्विघ्नपणा आणण्यासाठी स्वपरिवर्तनाची गरज आहे. भोपाळवाल्यांशी सुद्धा बाबांनी सेवाधारींशी बोलले, सेवेत पुढे जात आहात असेच पुढे पुरुषार्थ करा. स्वप्रती प्लॅन बनवत आहात आणि प्रत्यक्षात आणण्याचा आता प्रयत्न करा. डबल विदेशींना सुद्धा बाबा बोलतात विदेशी जवळ खूप पेपर येतात, परंतु विदेशांची एक विशेषता बाबांनी आज सांगितली की खरे बोलतात, कोणतीही गोष्ट बाबापासून लपवत नाहीत, आत ठेवत नाहीत. बाबा म्हणतात सेवेच्या सर्वांना शुभेच्छा व परिवर्तनाच्या सुद्धा शुभेच्छा. उडा आणि सर्वांना उडवा. साथी आहात तर समान बना. पुन्हा बाबांनी शेवटी सर्वांसाठी एक अभ्यास दिला, सर्वांना यात्यार दिलं आणि अभ्यास दिला. फुल स्टॉप लावण्याची आता खूप अति आवश्यकता आहे. वेळ खूप थोडा आहे, अचानकचा पेपर येणार आहे, त्यामुळे सेकंदामध्ये फुल स्टॉप लावण्याची प्रॅक्टिस, सवय आता करायची आहे. शेवटी बाबा चारही बाजूंच्या मुलांना एक एक टायटल आठवण करून देऊन, तणाव मुक्तीचं वरदान आठवण करून देऊन, उदाहरण मुराद आधार मुराद आठवण करून देऊन, मनसा शक्ती करणाऱ्या मुलांसाठी, मनसा शक्तीद्वारे सेवा करणाऱ्या मुलांसाठी विशेष यात्यार देतात, शुभेच्छा देतात. नमस्ते नमस्ते. आपणही म्हणायचे आत्मिक पित्यास, आत्मिक मुलांची विशेष नमस्ते नमस्ते. आजचं वरदान मनन शक्तीद्वारे शक्तिशाली बनून विघ्नांच्या फोर्सला समाप्त करणारे सर्व आकर्षण मूर्त भव, आकर्षण मुक्त भव, आकर्षण मुक्त. पुन्हा एकदा वरदान मनन शक्तीद्वारे शक्तिशाली बनून विघ्नाच्या फोर्सला समाप्त करणारे सर्व आकर्षण मुक्त भव. सध्या वर्तमान काळात मनन शक्तीद्वारे शक्तिशाली बनण्याची आवश्यकता आहे. जितके मनन वाढवणार तितकी शक्ती आत्म्यामध्ये आपोआपच येणार.
याची आवश्यकता आहे आणि यासाठी अंतर्मुख बनून विचार सागर मंथनची गरज आहे. प्रत्येक मुद्द्यावर विचार करा तर लोणी निघेल, अर्थात त्याचा सार निघेल व तुम्ही शक्तिशाली बनाल. बाबा म्हणतात, जे मनन करतात त्यांनाच खऱ्या अतिंद्रिय सुखाचा अनुभव होतो. मनन करणाऱ्यास अल्पकाळाची वस्तू वैभव स्वतःकडे आकर्षित करू शकत नाही आणि विघ्नांचा कोर्स आपोआपच संपून जातो. आजचा सुविचार, ब्राह्मण संसारात सर्वांना सन्मान प्राप्त करून देणारे, सन्मान देणारेच सिंहासनधारी बनतात. आजचा अव्यक्त इशारा, अपवित्रतेच्या बीजा समाप्त करून संपूर्ण स्वच्छ पवित्र बना. ब्रह्मा बाबा व शिव बाबा या दोघांनाही पवित्रता प्रिय आहे. म्हणून पवित्रतेची व्याख्या आहे, श्रेष्ठ आणि गुह्य व्याख्या आहे. जिथे पवित्रता तिथे आपोआपच स्वच्छता आणि निश्चय. स्वप्नात मन बुद्धीतही अपवित्रता नाही. ज्यांच्या स्वप्नातही अपवित्रता नाही, बुद्धीतही अपवित्रता नाही, तेच खरे वैष्णव. आज पूर्ण मुरलीमध्ये दृढ संकल्पाचं महत्व बाबांनी सांगितलं. आधार मूर्त बनून अनेकांचा उद्धार करण्यासाठी, मनसा सेवा करण्यासाठी सांगितलं. चिंतामुक्त बनून हर्षित चेहऱ्याद्वारे, व्यवहाराद्वारे सेवा करण्याचा बाबांनी आपल्याला मार्गदर्शन उपाय सांगितला. त्याचबरोबर बाबांनी हिम्मत ठेवून पुरुषार्थ करा म्हटले. दृढ संकल्प ठेवून तीव्र पुरुषार्थाची रेस करण्यासाठी सांगितलं. आणि बाबा शेवटी सांगतात की इच्छा सर्वांनाच होते, पास व्हायचं आहे, बाबांसारखं करायचं आहे, परंतु अटेन्शन, खबरदार राहायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे. या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलेलं आहे. पुन्हा पुन्हा आजच्या मुरलीचं चिंतन करून त्याचा आपण अभ्यास प्रॅक्टिकल आचरणात आणूया. ओम शांती.